हाय, हॅलो आणि नमस्कार. वेलकम सगळ्यांना. तर याला ठेपला म्हणू की पराठा हे तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. तर आज आपण बघणार आहोत बटाट्याचा ठेपला. तर त्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेत आणि थंड करायला ठेवलेत. फोडणीसाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये लसूण, कढीपत्ता, अद्रक आणि लाल तिखट असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. त्यात थोडी कोथिंबीरही घालायची आहे. तुम्ही आवडीनुसार हिरवी मिरचीही घालू शकता. आणि त्यानंतर आपल्याला उकडलेले बटाट्यांची साल काढून छान असे किसून घ्यायचे आहेत. किसून यासाठी की जाडसर राहणार नाही. मेक शुअर की जास्त गाळही शिजवून नाही घ्यायचे आहेत बटाटे आपल्याला. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. त्यात आपण जिरे आणि मोहरी घालणार आहोत आणि मिक्सरमधून काढलेलं वाटण आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि छान असं परतवून घेणार आहोत. छान फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तसंच त्यासोबत आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि छान हे मिश्रण असं परतवून घ्यायचं आहे, थोडंसं तेल साईडला होईपर्यंत. त्यात आपल्याला हळद आणि मीठही घालून घ्यायचं आहे. मिठामुळे कांदा लवकर परतला जातो. कांदा आणि मसाला छान परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे टाकायचे आहेत आणि छान असं परतवून घ्यायचं आहे परत. जसं आपण डोसासाठी भाजी तयार करतो तसंच ही भाजी आपल्याला अशी तयार करून घ्यायची आहे. यामध्ये आपण पाण्याचा जराही वापर करणार नाही आहे. यामध्ये थोडी जास्त कोथिंबीर घालून छान गार्निश करून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे म्हणजे ही भाजी आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे थंड करण्यासाठी. भाजी थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे, ज्याने म्हणजे गव्हाचं पीठ जे आहे ते आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचं आहे, कारण की जे आहे ते एकदम जो डो आहे म्हणजे जे आपण मिक्स करतो, जसं कणिक आपण भिजवतो तर ते एकदम असं सॉफ्ट झालं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते कमी घ्यायचं आहे, जेणेकरून म्हणजे असं पिठाळ नाही लागावे. पीठ कमी आणि भाजी जर जास्त असेल तर पाणीही घालण्याची आवश्यकता नाही पडत आणि त्यामध्ये पिठामध्ये तुम्ही चवीनुसार मीठही घालायचं आहे. पीठ आणि भाजीचं मिश्रण आणि आपल्याला छान अशी कणिक भिजवून घ्यायची आहे. मेक शुअर की तुम्ही यामध्ये बिलकुलही पाणी घालणार नाही. छान कणिक भिजल्यानंतर आपल्याला एक थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि छान असं पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे. पराठे लाटून झाल्यानंतर गरम तव्यावर तेल किंवा बटर लावून दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. नंतर गरमागरम आलू पराठा तयार आहे. दही, लोणचं किंवा चटणीसोबत सर्व करा आणि प्रत्येक घासाचा आनंद घ्या. थँक्यू. तुम्हाला आवडलं तर लाईक, कमेंट